मंडल संशय कल्लोळ हा चालूच असतो. काय लगेच असं केलं. तर हा जो संशय कल्लोळ आहे ना, हा संशय कल्लोळ आज तुम्हाला इथे दाखवणार आहे रंगीत संगीत करून एका छोट्याशा तुकड्यात. कसं आहे, या संशय नाट्याचा सूत्रधार मी आहे. सूत्रधार मी आणि सूत्रधाराचं काम काय असतं, नाटक पुढे नेण्याचं असतं. तर मी खूप बोलतोय असं मला वाटतं. आपण नाटकाकडे म्हणजे नाटकाच्या तुकड्याकडे वळूया. तर मंडळी, हा जो म्हणजे हे जे पॉश घर तुम्हाला दिसतंय, हे लाईट लाव की रे. अरे शीतल, लाईट लाव ना. मराठी माणूस आहे, प्रकाश पडायला जरा वेळ लागतो. पण एकदा का प्रकाश पडला की तो कसा पाडायचा त्याचा हा आदर्श आहे. अरे नाही, आदर्श मी चांगल्या अर्थाने म्हणतोय. लाव, लाईट लाव बाबा तू. तर हे जे पॉश घर तुम्हाला दिसतंय, आता तुम्ही म्हणाल पॉश घर आहे कुठे, काय आणलेलं नाहीये, पण हे पॉश घर आहे. आणि मराठी माणसाचं असलं तरी पॉश घर आहे. तर हे जे पॉश घर आहे, या घराचे मालक आहेत प्राध्यापक देखणे. प्राध्यापक असूनही देखणे आहे बरं का घर. तर या घराचे मालक आहेत प्राध्यापक देखणे. काय ते एकच विषय शिकवतात, त्यांच्याकडे खूप वेळ आहे. त्यामुळे ते नुसते प्राध्यापक नाहीत, ते लेखक आहेत, ते कवी आहेत, ते दिग्दर्शक आहेत. आणि इथे अतिशय विमनस्क आणि चिंताग्रस्त अवस्थेत बसलेले आहेत त्या त्यांच्या मिसेस देखणे. कुठे गेल्या? आता वंदना गुप्तेने बोलवा, आता बा झालं मेकअप. काय नाही, किचन मधून एंट्री होती ना, बेडरूम मधून कशी काय आली? तिथे किचनचा दरवाजा आहे? नाही ना. आणि काय रे, मराठी नाटकात हिरोईन काय किचन मधून एंट्री घ्यायची असं काय शेक्सपियरने लिहून ठेवलंय? तिथे बेडरूमचा दरवाजा तयार होता म्हणून बेडरूम मधून आले. कुठं नाही आले ना स्टेजवर. अगं तसं नाही, उद्या हे दिग्दर्शकाला कळलं तर. आता इतकी वर्ष मी नाटकात काम करते, दिग्दर्शकांनी सांगितलेलं कधी आपण स्टेजवर करतो का? घराला भेटले नाही, काय नाही, फर्निचर नाही, काय नाही. कुठून मुंबईहून आले, लंडनला. हॅलो हॅलो, काय 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 तू माझ्यावर कसं रागवते का? मला म्हणायला सोडून आले मी, तुझ्यावर कसं रागवतो? तू काय माझा नवरा लागतो? असो. तर इथे ज्या अतिशय विमनस्क आणि चिंताग्रस्त अवस्थेत बसलेल्या आहेत त्या आहेत मिसेस देखणे. अगं मी गौरी, अगं तू येणार, तू लंडनला आली. हुजूर पागितली माझी मैत्रीण गौरी पुण्याची, लंडनला आली. थांब, पण आहे कुठे? कशाला काढलं? मांजरकरांचा शो आहे, फुकट पास दिलं असतं. महेश तुला होते, मला सांगते बसली कुठे गौरी? ते दाखवत नाही, पण तिचा नवरा पण आलाय बरोबर. चिकणी आहे. नवरा पण आलाय? ये नंतर चहा प्यायला ये. अरे नवरा आलाय तिचा बरोबर, म्हणूनच सांगते, चहा प्यायलाच बोलवलं ना. हा बसा. तर इथे अतिशय चिंताग्रस्त आणि विमनस्क अवस्थेत बसलेले आहेत त्या आहेत मिसेस देखणे. प्रॉब्लेम आहे का काही? अगे विमनस्क अवस्था आहे तुझी, विमनस्क. कसं व्हायचं विमनस्क? तुला विमनस्क होत येत नाही? अरे मुंबईत इतकी वर्ष राहते, तुला विमनस्क होता येत नाही? अगं साधं विमनस्क, अगं साधं विमनस्क ग. पॉज. तर मंडळी, आमच्याकडे एक अदृश्य असं हे मीटर आहे. ते मीटर वापरून काय करतो आमचा दिग्दर्शक आहे ना, दिग्दर्शक आमच्या कलाकारांकडून जे एक्सप्रेशन्स हवे असतात ते काढून घेतो. म्हणजे कलाकारांचा मीटर माझ्याकडे आणि माझा मीटर आमच्या दिग्दर्शकाकडे. बरं प्ले. हा, तर रात्रीचे 11 वाजलेले आहेत, घरात 11चे टोले पडत आहेत.